नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्की गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. गेल्या 4-5 दिवसांपासून मुंबईसह किनारपट्टीवरती आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. कच्छमधील वाऱ्याची चक्रीय गती कमी होणार असल्यानं आज दुपारनंतर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचा अंदाज आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्यामुळे पुढील 4 दिवस विदर्भात पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. हवामान विभागाकडून पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपूर आणि भंडाऱ्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच नागपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. गड नदीला पुन्हा पूर आल्यानं पुराचं पाणी माखजन या बाजारपेठेमध्ये शिरलं होतं. त्यावेळेस व्यापाऱ्यांचा माल भिजून तो मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर काही ठिकाणी पुराचं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मावळचं सौंदर्य अधिकच खुललंय. यावेळेस घाटमाथ्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मुसळधार पावसासह मनमोहक निसर्गाचा आनंद लुटता येतोय. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झालंय. पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे सुत्रावड्यातील 8 कुटुंबांचं रात्रीच्या रात्री स्थलांतर करण्यात आलं. जिल्ह्यातील 86 पाटबंधारे पाण्याखाली गेल्यानं गगनबावडा मार्ग कोकण जाणारी वाहतूक देखील बंद झाली आहे. पुण्यात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणातील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ होताना दिसतेय. यावेळेस खडकवासला धरणामध्ये 50% पाणीसाठा असून जवळपास 15 टीएमसी एवढं पाणी जमा झालंय. त्यामुळे पुणेकरांना तात्पुरता दिलासा मिळालाय. पनवेलमध्ये रविवार हा पावसाचा सुपर संडे ठरलाय. पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली आणि ग्रामीण एमआयडीसी परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साठल्यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासामध्ये तालुक्यामध्ये 155 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जावं लागतं. यासाठी मध्य रेल्वेनं 202 फेऱ्या सुरू केल्या असून याचे आरक्षण आता सुरू झालंय. पहिल्याच 8 ते 10 मिनिटांमध्ये आरक्षण हे फुल झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या काही मिनिटातच आरक्षण करण्यासाठी प्रयत्न करूनही अनेकांना प्रतीक्षा यादीवर राहावं लागलंय. दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जे उड्डाणपुलाच्या डागडुजीचं काम MMRDA कडून हाती घेतलं जाणार आहे. या उड्डाणपुलाच्या जीर्ण झालेल्या जॉईंट प्लेट्स बदलल्या जाणार आहेत. तर MMRDA कडून लवकरच या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. बेस्टला वाचवण्यासाठी आता मुंबईकरांनीच एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्धार केलाय. प्रवासी संघटना, सामाजिक संघटना आणि बेस्ट संघटनांनी यासाठी पुढाकार घेतलाय. बेस्टचा स्वमालकीच्या बसचा ताफा केवळ 33% उरलाय. बेस्ट वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावरती QR कोड लावण्यात येणार आहेत. देशभरातील विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं आणि महाविद्यालयांना प्राध्यापक भरती करण्याबाबत UGCनं 2019 ते 2021 या कालावधीत 5 वेळा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता नव्यानं निर्देश देण्यात आले असून प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबतची माहिती ही 31 जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर नोंदवला जाईल. शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आजपासून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रेचा पहिला टप्पा सुरू होतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. जालन्याच्या अंबड तालुक्यातील दोदडगाव इथं मंडल स्तंभाला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होईल. शेगाव तालुक्यातील 3रीत शिकणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्यावर चॉकलेटसाठी पैसे देतो सांगत एका व्यक्तीनं अत्याचार केलाय. मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चोपडा तालुक्यातील कमळगाव इथं शेत शिवारामध्ये रखवालदार असणाऱ्या शेतमजुराच्या कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू झालाय. तर 4थ्या मुलाची प्रकृती देखील गंभीर आहे. या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोघांकडून जवळपास 16 लाखांच्या 7 पोती गांजा जो आहे तो जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. यावेळेस दोघांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यामुळे एका एसटी बसचा अपघात झालाय. ब्रिजच्या अलीकडील रस्ता एका बाजूने खचल्यानं बस वळवताना चालकाचं नियंत्रण सुटलं. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी बस पलटी होण्यापासून थोडक्यात वाचवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अंबरनाथच्या बुवापाडा इथं एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालंय. अग्निशमन दलाच्या 4 तासांच्या मेहनतीनंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. गुरुपौर्णिमा आणि वीकेंडचा मुहूर्त साधत हजारो नागरिकांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं देवीची विशेष पूजा देखील मांडण्यात आली होती. 125 वर्षांची परंपरा असलेल्या जश्न-ए-पेहरन शरीफ या मिरवणुकीमध्ये हजारो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळेस गौसुल आजम दस्तगीर यांचं वस्त्र असलेली डोली या मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. गेल्या 8 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळलेल्या बिबट्याचा अजूनही वनविभागाला शोध लागलेला नाहीये. सकाळी फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडणं लोकांनी आता टाळायला सुरुवात केली आहे. 8 दिवस पूर्ण झालेत, मात्र गेल्या 4 दिवसांपासून बिबट्या ना कोणत्या सीसीटीव्हीत कैद झालाय ना कुणाच्या नजरेत. त्यामुळे बिबट्या निघून गेला की काय अशी शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची जाहीर केलंय. अमेरिका आणि मासा पक्ष यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये डेमोक्रॅट्स पक्षातून बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू होते. या सगळ्याची परिणती ही बायडन यांनी घोषणेतून केली आहे. बांगलादेशमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही अंशी यश आलंय. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकरीमधील वादग्रस्त आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिलाय. सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील सहभागींच्या वंशांना देण्यात आलेलं 30% आरक्षण पूर्णपणे रद्द न करता कोर्टानं ते 5% आणलंय. या निर्णयानुसार 93% पदं गुणवत्तेनुसार भरली जाणार आहेत. चंद्रपुरामध्ये 2 दिवसांपासून असलेली पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती लक्षात घेता सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे सोमवारी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरीच्या भोसते घाटामध्ये दरड कोसळली आहे. यावेळेस घाटातील एक लेन बंद केली असून एकेरी वाहतूक सुरू आहे. दुसरीकडे भोसते घाटाच्या पायथ्याशी जगबुडी नदीवरील पूल खचल्यानं त्या पुलावरील एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील राधानगरी धरण 80% भरलंय. आणखी 10 फूट पाणी पातळी वाढल्यास एखादा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एकूण 80 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदी परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यातील ऐतवडे इथं पूल पाण्याखाली गेलाय. यावेळेस पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कांदिवली केळशी या रोडवरील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. चिंचघर मांदिवली इथं पूल यावर्षी 3ऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. कित्येक वर्ष या पुलाची उंची वाढवणं अत्यावश्यक असताना त्यावर खर्चाची तरतूद केली जात नसल्याचा आरोप होतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूण गुहागर बायपास इथं पुराचं पाणी रस्त्यावरती आल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. तर या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं मनस्ताप सहन करावा लागतो. रायगडमध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सावित्री नदी धोक्याच्या पाणी पातळीवर वाटचाल करते तर कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. दोन्ही मोठ्या नद्या असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगडमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. सलग 2 दिवसांच्या पावसानंतर चंद्रपूरमध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अंधारी नदीनं इशारा पातळी गाठली असून पात्र सोडल्यानं आसपासच्या परिसरामध्ये नदीच्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसलाय. चंद्रपुरातील बचाव पथकानं अंधारी नदीच्या पुरातून 100 वर्षीय वृद्धेची सुटका केली आहे. ही महिला झोपडीवजा घरामध्ये असल्याची माहिती मिळताच बचाव पथकानं तिथं पोहोचून तिची सुटका केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर दापोली मंडणगड तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दापोली मंडणगड महामार्गावरील कुडावळे या नदीवरील दादर पुलावरील पुराचं पाणी वाहत असल्यामुळे दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. नवी मुंबईतील बेलापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूला असणाऱ्या डोंगरामध्ये धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकल्याची माहिती मिळतेय. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अनेक जण अडकून होते. अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य त्यांनी केलं. दोरखंडाच्या सहाय्यानं अडकलेल्या लोकांना त्यांनी बाहेर काढलं. नवी मुंबईतील मुसळधार पावसानं सबवे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप होतोय, तर पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करते. सध्याच्या पाण्याच्या पातळीमध्ये 37.3 फुटांवरती वाढ झाली आहे. शिवाय जिल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे पंचगंगा नदी पात्र सोडून वाहताना दिसतेय. पंचगंगेची ही ड्रोन दृश्य आता समोर आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण इथं वाकटण या नदीनं सध्या इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गावातील बंदरवाडी सम्यक नगर मार्ग, मच्छी मार्केट, काळभैरव मार्ग बंद, तसंच खारपाटण रेल्वे स्टेशन देखील बंद आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही पातळी ओलांडल्यानंतर पुराचं पाणी आता थेट खेड शहरामध्ये शिरलंय. खेड शहरातील गांधी चौकामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलंय. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीची पातळी 1 मीटरनं जरी वाढली तरी या झोपड्या वाहून जाण्याची भीती वर्तवली जाते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल 34 मार्ग बंद झाले आहेत. वैनगंगा आणि इतर नद्यांमध्ये कोचीगुर्द धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यानं या नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होतीये. या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. वैनगंगा नदीच्या तीरावर कोटगल इथं बॅरेजचं बांधकाम सुरू आहे आणि पुराच्या पाण्याच्या शक्यतेमुळे येथील 70 मजुरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पुण्यातील भाजपच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. विरोधकांच्या फेक नरेटिव्हच्या प्रचाराला आक्रमक प्रकारानं त्यांनी उत्तर दिलंय आणि त्याचबरोबर आवाहन सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची यावेळेस घणाघाती टीका देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख असल्याचा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलाय. यावेळेस बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा शरद पवारांना टोला लगावलाय. शरद पवारांचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेलं. पवार सत्तेत आले की मराठा समाजाचं आरक्षण जातं, अशा शब्दामध्ये त्यांनी पवारांना टोला लगावलाय. अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांना बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांनी हेडलाईन करायची होती म्हणून अमित शहा असं वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. दरम्यान अमित शहा ज्या सरकारमध्ये आहेत त्या मोदी सरकारनंच पवारांना पद्मविभूषण दिल्याची आठवण सुप्रिया सुळेंनी करून दिली आहे. शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काही जण नरेटिव्ह सेट करतायत, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य खोडून काढलंय. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सगळे आमदार खासदारांना मी बोलू दिलं असतं, असं म्हणत अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केलाय. पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पदाधिकाऱ्यांनी शहराकडे आणि पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आणून देत अजित पवारांची कानउघडणी करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.